नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे पोलीस भरती ही 15,636 पदासाठी निघालेली आहे। याचा जो GR आहे, त्या GRमध्ये जी काही महत्त्वाची माहिती असेल ती आपण पाहणार आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा GR पाहत असाल की महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा हा GR आहे मित्रांनो। हा GR 20 ऑगस्ट 2025 अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेला आहे। गृह विभागाच्या माध्यमातून हा GR प्रस्तावित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या GR अंतर्गत आपण काही महत्त्वाची माहिती ही पाहणार आहोत की जेणेकरून जे काही पोलीस भरतीची तयारी करणारे असतील त्यांना एक चांगल्या प्रकारे माहिती मिळावी, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो। तर यात सर्वप्रथम आपण काय बघणार आहोत की प्रस्तावनेमध्ये काय दिलेलं आहे की महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 1/1/2024 ते दिनांक 31/12/2024 या कालावधील जी काही रिक्त झालेली व दिनांक 1/1/2025 ते दिनांक 31/12/2025 या कालावधील रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवायच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा हा GR आहे। म्हणजे मित्रांनो, 2024 अंतर्गत आणि 2025 अंतर्गत ज्या काही बाबी असतील त्या अंतर्गत या जागा किंवा ज्या काही पोस्ट होत्या त्याच्यासाठी ही जागा निघालेली आहे किंवा या अंतर्गत ती भरती होणार आहे। तर शासन निर्णय काय आहे महत्त्वाचा तो आपण पाहूयात की महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 1/1/2024 ते दिनांक 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक 1/1/2025 अंतर्गत जी काही रिक्त होणारी कालावधी असणाऱ्या जे काही बाबी असतील या अंतर्गत 15,631 पदे भरतीकरिता उपलब्ध होणार आहेत। म्हणजे मित्रांनो, या भरती अंतर्गत म्हणजे पोलीस भरती ही 15,631 पदासाठी निघालेली आहे आणि याच अंतर्गत याच्यामध्ये काही पदनाम आहेत, म्हणजे याच्या अंतर्गत 5 पद असणार आहेत। याच्या अंतर्गत असेल पोलीस शिपाई, याच्यासाठी रिक्त पदाची संख्या किती असणार आहे तर 12,399 एवढी रिक्त पदाची संख्या असणार आहे। आणि याच अंतर्गत जर पोलीस शिपाई चालक असेल तर याच्यासाठी 234 जागा असतील। बँड्समनसाठी 25 तर सशस्त्र पोलीस शिपाई दलासाठी 2,393 आणि याच अंतर्गत कारागृह शिपाईसाठी 580 अशा एकूण 15,631 जागा या पोलीस भरतीसाठी निघालेली आहेत मित्रांनो। या पोलीस भरती अंतर्गत जर आपलं स्वप्न असेल, आपल्याला खाकी वर्दी ही खूप महत्त्वाची किंवा एक स्वप्न असतं की खाकी वर्दी ही मिळावी आणि याच अंतर्गत खूप मोठा म्हणजे या अंतर्गत खूप मोठी जागाही निघालेली आहे आणि याच अंतर्गत तुम्हाला जर तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्ही आता या 15,631 या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। पोलीस शिपाई असेल, पोलीस शिपाई चालक असेल, बँड्समन असेल, सशस्त्र पोलीस शिपाई असेल किंवा कारागृह शिपाई असेल। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही रिक्त पदाची संख्या किंवा भरती आहे। याच अंतर्गत जे काही 50% भरण्यास अनुमती देण्यात आली, म्हणजे अन्य संवर्गातील जे काही सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे आहेत ती 50% भरण्यास अनुमती देण्यात आली आहे। त्याच अंतर्गत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई आणि संवर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील 100% रिक्त पदे ही तातडीने भरणे आवश्यक असणार आहे अशा प्रकारे सुद्धा इथे नमूद या GRमध्ये करण्यात आलेलं आहे। शिपाई संवर्गातील उपरोक्त नमूद 15,631 रिक्त पदे किंवा 100% भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांकानुसार मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे। त्याच अंतर्गत मित्रांनो, सन 2022 नंबर 4 मध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत
भरती प्रक्रियेत अंतर्गत आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे. मित्रांनो, याच्यामध्ये वयवाढीसाठी सुद्धा एक महत्त्वाची जी काही निर्णय तो घेण्यात आलेला आहे की 2022 किंवा 23 अंतर्गत त्यांचं वय झालं असेल, त्यांना पुढे अर्ज करता येणार नसेल, त्यांनासुद्धा याच्यामध्ये अर्ज करता येणार आहे. त्याच्यासाठी आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरण्यात येत आहे. इथे नमूद करण्यात आलेलं आहे GRमध्ये. जर 2025 अंतर्गत 23 अंतर्गत तुमचं वय समाप्त झाले असेल तर वयवाढसुद्धा याच्या अंतर्गत दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता ₹450 जे काही खुला प्रवर्ग असेल ओपन, त्याच्यासाठी ₹450 एवढी ही फी असणार आहे. आणि त्याच्यानंतर मागास, जर तुम्ही SC ST कॅटेगरी जर येत असाल तर तुमच्यासाठी ₹350 म्हणजे 350 इतके परीक्षा शुल्क आकारण्यास, तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम ही तुम्हाला द्यायची आहे. तर मित्रांनो, या अंतर्गत जी काही ही भरती आहे, या भरती अंतर्गत तुमचं स्वप्न असेल तर तुम्ही या अंतर्गत हे चान्स जाऊ द्यायचं नाही आहे. तयारीला लागायचं आहे. ग्राउंड हे चांगल्या पद्धतीने करायचं आहे. जी काही लेखी परीक्षा असेल ती लेखी परीक्षासुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं आहे. म्हणजे 15,631 पदे म्हणजे खूप मोठी पदे आहेत मित्रांनो. खूप मोठी जागा किंवा खूप मोठी रिक्वायरमेंट या पोलीस भरतीसाठी निघालेली आहे. आणि या अंतर्गत तुमचं जर स्वप्न खरंच असेल, एखादं म्हणजे तुमचं स्वप्न तुम्हाला साकारच करायचं आहे, तर तुम्ही आता ही जी काही पोस्ट किंवा ही जी काही रिक्वायरमेंट निघालेली आहे, या अंतर्गत तुम्ही तो स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. तर तयारीला लागा. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अपडेट जे तुम्हाला सोप्या आणि साध्या भाषेमध्ये समजावी म्हणून आपण या GRची माहिती बघितलेली आहोत. ओपन कॅटेगरी म्हणजे खुला प्रवर्ग त्यांच्यासाठी ₹450 आणि SC ST कॅटेगरी जर येत असाल तर तुमच्यासाठी ₹350 इतकं फी या पोलीस भरतीसाठी असणार आहे. तर मित्रांनो, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या एखाद्या गरजू मित्रांना किंवा नक्की आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वपूर्ण अपडेट किंवा माहिती मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.